गुड मॉर्निंग पब्लिक. एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतो मनापासून. तर आत्ता वाजलेत सकाळचे 10:30-11. नाश्ता वगैरे करून झालेला आहे मस्तपैकी. ठीक आहे, चहा वगैरे झाला सकाळी, मस्तपैकी दूध वगैरे घेऊन आलो. त्याच्यानंतर आपला मॉर्निंग एकदम मस्त झालेला आहे. सकाळी जरा लेट उठलो, कारण त्याचं सांगतो. कारण की रात्री आम्ही क्लिनिकमधूनच रिटर्न यायला आम्हाला 8 वाजले असतील. ठीक आहे, तर 8 वाजेनंतर 8-8:30 झालेले. मग ते घरी आल्यानंतर मग थोडं रेस्ट केला, विचार केला जरा व्यवस्थित सगळं काही. आता नीताला थोडा ज्ञान दे दिया की थोडं सांभाळून राहा, आपली व्यवस्थित काळजी घे, बच्चूला पण सांभाळ, नाही का. मी घरी नसलो तर थोडं सांभाळायला लागेल व्यवस्थित. मग त्याच्यानंतर जेवण वगैरे झालं. बाजूच्या दीदीने आपल्याला खूप सुंदर असं जेवण दिलेलं, त्याबद्दल काही शंका नाही. जेवण केलं पोट भरून, त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि त्याच्यानंतर झोपलो नाही. आरवने थोडं मग मस्ती केली, हे ते. मग त्याला झोपवण्याचं चाललेलं, त्याला मेडिसिन वगैरे दिलेली. त्याच्यानंतर मग झोपून झाल्यानंतर 12 वाजेला ऑलमोस्ट आम्हाला झोपायला भेटलं असतं. आरव म्हणजे थोडं त्याचं पण चालू असतं गडबड सरबड. मग त्याच्यानंतर सकाळ झाली. सकाळ झाल्यानंतर मस्तपैकी तुमचा भाऊ उठला आणि त्याच्यानंतर येडी पण उठली, येळा पण उठला आणि मी त्यांच्यात हुशार, लवकर उठलो. त्याच्यानंतर मी खाली गेलो. खाली जाऊन ब्रेकफास्ट तुम्हाला सांगितलं डन झालं. आता वाजले 10:30. मॅडमचा हुकूम आला आहे की भांडी धुवून टाका, सकाळची जे काही ब्रेकफास्टचे आहेत ते. मी बोललो ठीक आहे, कोई बात नाही, तुम लोग की चल रही है सरकार, चलने दो, नाही का. तर आता बरं नाही आहे भाई, मग ते थोडं काळजी घ्यायला लागेल ना. ते धुवून टाकतो. थोडी आपल्याला कपडे पण धुवायची आहेत, कारण की आता आज आहे वीकेंड. सॅटर्डे संडे अपना वीकेंड, मतलब भांडे धो, कपड़े धो, उसमें ही जा रहा है साला घूमने में किधर भी नहीं जा रहा. त्याच्यानंतर कपडे वगैरे धुणार. स्वयंपाकाचं तिला बोललो जरा चपात्यांचं पीठ तर मळून दे, आपण शेकून टाकू. ती चपात्या लाटून देणार, भाजी वगैरे बनवू, मस्तपैकी जेवण करू. ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा. चॅनलवरती नवीन असाल तर थोडाफार पण काटकसरपणा करू नका. चॅनल सबस्क्राईब करायला, बरोबर, आणि शेअर करायला, लाईक करायला पण. तर भेटतो मी तुम्हाला हे आपलं मिशन कंप्लीट केल्यानंतर, नाही का. तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. सो हाय गाईज. सो आता मला बरं वाटतंय थोडं, पण ते बोलले मी तुला मदत करतो, म्हटलं करा. थोडी मदत केलेली. मी नाही बोललोय मदत करतो, तू हुकूम दिलेला आहे भांडी धुवून टाका असं. हो ना, मी बोललो का मदत करतो असं? हो का? थोडं काय नाही होत, पण खूप हेल्पफुल आहेत, चांगलं आहे. असंच केअरिंग हजबंड सगळ्यांना भेटायला पाहिजे, जसं मला भेटली. काही नाही मित्रांनो, आता नीता बनवणार स्वयंपाक. स्वयंपाक म्हणजे मी आता पीठ मळून देते, चपात्या बनवून देते. बघू भाजीची अजून काय आयडिया नाही केली. आयडिया नाही अजून काय बनवायची भाजी, विचार चाललाय त्याच्यावर. आरव बघा मित्रांनो खेळतोय, मालिश झाली आरवची. वॉकिंग. चल चल बेटा. ओ गुड. चला. आरूने फर्स्ट टाइम असे पाऊल चालले जात आहे. खूप आनंद होतोय बघा. मी कॅप्चर करतोय त्याला. चल. नीता तर दुःखच विसरून गेली आरवचं बघून. दुखत नाही काही? दुखतंय मम्मीला, दुखतंय ना बेटा. चल इकडे पप्पा के पास आजा, देखो जन्नत दिखाऊंगा, आजा. चला. हा, चालताना झोप लागते तुला काय राव. मालिश झाली आरवची मस्तपैकी. हो बस झालं. बाय कर बेटा, बाय कर. हां मित्रांनो, आंघोळ वगैरे झाली मस्तपैकी शॉवरमध्ये, थंड पाण्याने एकदम मजा आहे. आरवचं तर चांगलं बघितलं असेल तुम्ही ना. आणि धुणं पण धुवून झालेलं आहे. आपले कपडे होते ते, जे काय होते ते धुवून झालेले. नीता टाकणार भाई वाढायला. सब कुछ अपने नहीं ठेका लेके रखा है, बरोबर ना. हां, आणि आता काय नाही, बस स्वयंपाकाचं बाकी आहे अजून. बोललो अगोदर आंघोळ करून घेतो, ती कपडे पण धुवून टाकतो. हां, पीठ मळून झालेलं आहे. फक्त आता नीता पोळ्या लाटणार, मी शेकून घेणार.
आणि मस्तपैकी भेटूया आपण किचनमध्ये. काय विचारत होती? बापाने काय केलं म्हणे? काय केलं म्हणजे? आरूला काय केलं म्हणजे? रक्कम. अरे हेडी, तुझ्या हॉस्पिटलचं सगळं बिलचा काहीतरी तर चल ठीक आहे, तुझ्या मेडिक्लेम होता समजू शकतो, पण काही 5-10 हजार रुपये तर खर्च केले असतील ना मी. नाही सगळं होतं. शेंबडी. हा चल, खोटं नको बोलू. त्याच्यात नाही काय बोलायचं, त्याच्यात काहीच होणार नाही. काहीच नाही होणार. काय बोलते? आरूला काय घेतलंच नाही ना तुम्ही? अरे लेंगे, उसको भी लेंगे. ताई बोलल्या मला भरपूर दिवसांनी झाला म्हणे तो तुम्हाला, तर त्याच्या पप्पाने त्याला काही घ्यायला पाहिजे होतं म्हणे. भरपूर दिवसांनी म्हणजे आपणच प्लॅनिंग नव्हती केली तर काय विषय. अरे और एक दे देंगे तेरे को गिफ्ट. काय झाली मालिश? काय चला आता बाळाची आंघोळ करायची मस्तपैकी, पण अजून स्वयंपाक चाललाय, बघूया. मित्रांनो, नीताचं असं म्हणणं आहे की मी आरव झाला तर आरवला काय गिफ्ट घेतला असं. अरे एवढं सांभाळतं, अजून काय पाहिजे? येडी काय रे, शेंबडी काय? बाप झाले, बापाचं कर्तव्य आहे काहीतरी घेणं. आरवला काय घेणं? आरव काहीतरी फुल आहे, फुलाची पाकडी समज मी आहे की नाही? मेरा बाप लाया था ना, भूल गई क्या वो दिन? आजोबाला बाबांनी आणलं ती वेगळी गोष्ट आहे. तुम्ही द्यायला पाहिजे होतं. तुम्ही त्याचे वडील आहात. बघू आपण पण घेऊ. तर आता जरा मोठा होऊ दे, मग मी त्याला एरोप्लेन लेके देंगा. 8 वर्षात कधी कुछ केलं नाही. 8 साल में कभी नहीं हुआ. क्या कर रहा है भाई? पब्लिक सोच के क्या कर रहा है तू? येडा हो गई. ठीक आहे मित्रांनो, आता मस्तपैकी भाजी झालेली आहे आपली, आणि ती मी नाही नीताने बनवली. फक्त एक दिवस स्वयंपाक केला, लगेच दुसऱ्या दिवशी मला तिथं उभं केलं त्यांनी. अरे फटाफट होतं. आता बघा मी करणार ना, 1-1.5 तास जाणार, मग मी थोडंफार मदत करून टाकतो, पण आज काही मदत नाही केली. ठीक आहे, तुम्हाला भाई मोबाईल देख रहा था. तर आता चपाती लाटणार फटाफट, लवकर आणि फटाफट हम लोग. आरो पण शांत आहे तोपर्यंत. चलो. तर मित्रांनो, आता पहिली चपाती नीता बनवते. लवकर. टाइमपास नहीं करने का, इधर टाइमपास नहीं चलेगा मेरे पास. घरी वाटून दे ना, नाही तर लवकर कर. घरी पाठवणार तुम्ही बाबा. आमच्या गावात काय आज काय बनवली तू चपाती? काय यार, ही बघ कशी टाकली गेली इथे. बघ टाकायचं काम तुझं आहे, लाटली बरोबर आहे गोल. काय यार, चपाती पीठ कमी पडले की खराब झाले तर मला खायला. ये देखो दोस्तों, ये इधर कैसा हो गया यार. ती ना डायरेक्ट टाकली गेली माझ्याकडून. काय करता मित्रांनो, लई टेन्शन. खराब होऊन गेली यार नीता ती. म्हणजे ठीकठाक आहे. हे बघ कशी होऊन गेली. ठीक आहे, चालेल, काय विषय नाही. नीता कसं वाटतंय तुला फॅनमध्ये मस्तपैकी चपाती लाटताना? नाही तर मला गरमीमध्ये थांबवलंय. एक दिवस अनुभव घेऊन बघा. 365 डेज मधून एक दिवस करताय, एवढं सांगताय. एक दिवस बघा किती खोटं बोलते. बघा तुम्ही ब्लॉग बघताय ना, मी किती वेळेस स्वयंपाक बनवतो काय ना. खोटं बोलते, खोटारडी. चपाती आपली चालली मित्रांनो, काय टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, आराम. आता चिडचिड झालेला आहे. चपात्या मस्त बनवून मला भेटतो, तुम्ही पण या जेवायला, टेन्शन घेऊ नका. जेवण झालेलं आहे मित्रांनो. नीताने पण मस्त पैकी खूप दिवसानंतर पोट भरून जेवण केलंय. कसं वाटतंय पोट भरून जेवण कर? एकच नंबर. 3 दिवसापासून जेवण जात नव्हतं मला. बरं झालं लवकर करून घेतलं ना. खूप अशक्तपणा आला होता त्याच्यामुळे. ठीक आहे गाईस, आता नीताचं मेडिसिन घेते नीता. भगवान करे उसको अक्ल भी दे इस मेडिसिन से. उसमें अक्ल नहीं मिलती है. अक्ल नहीं मिलती, उसमें से खाली रिलीफ मिलता है, पेन रिलीफ. आणि बायको तर कधी अक्कल येऊ शकत नाही बायको, नाही का? कुठं बोललो नाही ना. अक्कल येऊच शकत नाही, हे खरं आहे, कारण तिला ऑलरेडी अक्कल असते.
क्या बात है, डायलॉग पे डायलॉग ना भाई, दूसरों की अक्कल खराब करने के लिए. आमच्याकडे अक्कल असते. तर ठीक आहे गाईस, आता वाजलेत, आता मस्तपैकी झोपतो. तुमचा भाऊ आता झोपणार मस्तपैकी, कारण की सुट्टी आहे ना, थोडं झोपून घेतो. आरू झोपूच देणार नाही. तरी आपण ट्राय करूया. झोपून येते. आरू बघू आता, आरूची आंघोळ घालणार आहेत बाजूची दीदी. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. टेक केअर, बाय बाय.